विरारमधून समोर येते। 12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरात जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे। 10 मार्चला ही घटना विरार पश्चिमेच्या बोळिंज नानभट रोड इथल्या गंगूबाई अपार्टमेंटमध्ये घडली। संबंधित शिक्षिकेनं 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या, मात्र सोमवारी घरात अचानक आग लागली आणि त्यात संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून खाक झाला। सदर घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे। 12वीच्या उत्तरपत्रिका शाळेतच तपासणं बंधनकारक असताना त्या शिक्षिकेनं उत्तरपत्रिका घरी कशा नेल्या, त्यावर कारवाई होणार आहे का, असे सवाल आता उपस्थित होतात। तर सामने या संदर्भात काही सवाल उपस्थित केलेत। उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालांचं आता काय होणार आहे? ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळालेल्या आहेत त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे का? विरारमधील त्या शिक्षिकेनं उत्तरपत्रिका घरी मुळात नेल्याच का? नियमानुसार 12वीची उत्तरपत्रिका शाळेतच तपासणं बंधनकारक आहे। नियमभंग करणाऱ्या शिक्षिकेवर आता कारवाई कधी होणार, हाही सवाल उपस्थित होतोय। या घटनेमुळे आता 12वीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलेलं आहे आणि त्यांची पुन्हा परीक्षा होणार आहे का, हा सुद्धा सवाल विचारला जातोय। वळूया पुढच्या बातमीकडे। राजकीय कोटातून बातमी समोर येते। भाजपा आमदार परिणय फुकेंनी एजंट बॉम्ब फोडलाय। विधानसभा अधिवेशनात प्रश्न लावण्यासाठी, लक्षवेधी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट्सकडून व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। फुकेंनी या संदर्भातील ऑडिओ क्लिपही सादर केली आहे। विधानसभेत प्रश्न का लावायचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल, या संदर्भातील धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतात। फुकेंच्या या एजंट बॉम्बनं मोठी खळबळ उडाली आहे। धान घोटाळ्याच्या नावावर कुठंतरी मोठा गैरव्यवहार होत असल्याचं जे आहे विधान परिषदेमध्ये मांडण्यात आलं। माजी मंत्री परिणय फुके यांनी खरं तर हा विषय मांडला आणि त्यानंतर एक मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला। नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे, काय तुमचा नेमका आरोप आहे? काही गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल्सच्या विरोधात ही लक्षवेधी लावण्यात आली होती आणि त्या लोकांना सांगण्यात आलं होतं की लक्षवेधी किंवा LAQ न लावण्याकरता यांच्याकडनं, या राईस मिलर्सकडनं पैशाची मागणी केली होती आणि त्या राईस मिलर्सला धमकावण्यात आलं होतं। आणि या संदर्भातले ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहे आणि मी ते काल या लक्षवेधी लागण्याच्या आधीच माझ्यापर्यंत आली होती। ही या लक्षवेधीचं सगळे जे ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ क्लिप्स हे माननीय फडणवीस साहेबांकडे मी दिलेले आहेत आणि ते निश्चितच याच्यावर कारवाई करणार आहे। नाही, काही कितीतरी जागेवर आमदार देत आहेत आणि या ज्या धमक्या ज्या मी स्पेसिफिक बोलून राहिलो, या ज्या सगळं जे झालं ते एका नेत्याचे राईट आणि लेफ्ट हँड जे होते त्या दोघांचं, एक राईट हँडचा ऑडिओ क्लिप आणि लेफ्ट हँडचा व्हिडिओ क्लिप आहे। निश्चितच हा खुलासा मी करणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोरेसह पराग डोबडे, साम TV न्यूज, नागपूर। आता या सविस्तर राजकीय बातम्यांनंतर वेगवान बातम्यांचा आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। सतीश भोसले उर्फ खोक्याला वनप्राण्यांचा शिकारीचा नाद चांगलाच भोवलाय। त्याच्यावर वन विभागाने मोठी कारवाई केली आहे। त्याच्यावर तडीपारीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आलाय। धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेला आज प्रयागराज कोर्टात हजर करणार आहेत। बीड पोलीस खोक्याचा ताबा घेणार आहेत। कणकवलीत शेख अशरफ नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम बोल असं म्हणत मारहाण केल्याचा आरोप केलाय। काही दिवसांपूर्वी ही मारहाण करण्यात आली आहे, मात्र अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आली नाहीये। दीपक केदार यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। राणेंच्या कार्यकर्त्यांनी एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ दीपक केदार यांनी एक्सवर पोस्ट केला होता। व्हिडिओ जुना असून हायकोर्टाने कारवाईचे आदेश देऊन देखील त्या पीडित इसमाला न्याय मिळत नसल्याचं केदार यांनी म्हटलंय। पुण्यात नितेश राणे यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा विजय राज ठाकरेंच्या सभेमुळेच झाल्याची आठवण त्यांना यावेळी करून देण्यात आली आहे। काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांनी राज ठाकरेंना हिंदुत्व शिकवू नये असा घणाघात मनसेचे प्रवक्ते योगेश खैरेंनी नितेश राणेंवर केलाय।
मनसे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका केली आहे। गणेश नाईक यांच्या मागणीनुसार 14 गावांच्या विकासाबाबत निधीची तरतूद बजेटमध्ये केली पाहिजे असं राजू पाटील म्हणाले। आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि गावे वाऱ्यावर सोडायची असा आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। पिंपरी चिंचवडमधून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे। पिंपरी चिंचवड शहरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। मोशीत 2 गटाच्या वादातून 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं 3 दुचाकी आणि 1 चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे। तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। क्षुल्लक वादातून हा धक्कादायक प्रकार घडलाय। केएसबी चौकात काल दिवसाढवळ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे, तर काही तासांच्या अंतरात पुन्हा एकदा हा प्रकार घडला। तर आपण पिंपरी चिंचवड मधली सीसीटीव्हीत कैद झालेली दृश्य पाहतोय। त्या ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। जवळजवळ 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं 3 दुचाकी आणि 1 चारचाकी वाहन याची तोडफोड केलेली आहे आणि ही तोडफोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। आता वळूया टॉप 50 कडे। उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली आहे। काल मुंबईचा पारा 38.6 अंशांवर पोहोचला होता। सलग 2 दिवस उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलंय। मुंबईच्या उपनगरांमध्येही उष्णतेची लाट पाहायला मिळते। राज्यासाठी ही पुढचे 4 दिवस तापदायक ठरणार आहेत। पुणे शहरासह जिल्ह्यातील उष्णतेचा पारा बुधवारी 40शी पार गेलाय। हंगामातील सर्वाधिक तापमान राजगुरुनगरमध्ये 40.7 अंश नोंदवलं गेलंय। दरम्यान शहरासह जिल्ह्यात पुढील 2 दिवस कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नसून उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। मार्च महिन्यातच नाशिकचा पारा 38.7 अंशांवर गेलाय। तापमानात वाढ झाल्यानं नाशिककरांना उन्हाचे चटके बसतायत। मागील काही दिवसांपासून नाशिकच्या तापमानात सातत्यानं वाढ होतीये। गरज नसल्यास दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। विदर्भात उष्णतेची लाट आली आहे। 11 पैकी 6 जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशांवर गेलाय, तर अकोल्यात सर्वाधिक म्हणजेच 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या शहरातील कमाल तापमानाचा पारा वेगानं वाढतोय। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। गावोगावी होम लावले जात आहेत। रत्नागिरी तालुक्यातील भोकेगावच्या देवसोमी या ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाचा होम लागलाय। गावात लागणाऱ्या होमासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। रायगड जिल्ह्यात होलिकोत्सवाची धूम सुरू झाली आहे। मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी करण्याची इथे प्रथा आहे। यावेळच्या देखाव्यात छावा चित्रपटाची झलक पाहायला मिळाली आहे। कोळीवाड्यातील होळीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। शिर्डीच्या साई मंदिरात होळी सणाचा उत्साह दिसून येतोय। साई समाधी मंदिर, गुरुस्थान मंदिर, द्वारकामाई आणि चावडी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। गुरुस्थान मंदिरासमोर होळीचे विधिवत पूजन करून होलिका दहन करण्यात येते। यानंतर पाहूया एक विशेष रिपोर्ट। हार्ट अटॅक रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे। आपल्या शेजारी नातेवाईकांमध्ये कोणाचा ना कोणाचा तरी हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या बातम्या येतच असतात। मात्र आता या आजारावर एक रामबाण इलाज सापडल्याचा दावा करण्यात येतोय। हार्ट अटॅकवर लस तयार केल्याचा दावा संशोधकांनी केलाय, तर त्याचवरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। हार्ट अटॅकवर लस।
एक लस वाचवणार लाखो लोकांचा जीव. चीनी संशोधकांनी शोधली लस. हार्ट अटॅक कधी, कसा आणि कुणाला येईल याचा नेम नाही. दरवर्षी जगभरात हार्ट अटॅकमुळे 1,79,00,000 लोकांचा मृत्यू होतो. भारतातही हार्ट अटॅकनं मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. एक लस हार्ट अटॅक पासून तुम्हाला दूर ठेवेल. हार्ट अटॅक आणि स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी चीनच्या संशोधकांनी ही लस तयार केल्याचा दावा करण्यात येतोय. याबाबतचा एक अहवाल जर्नल नेचर मधून प्रकाशित करण्यात आलाय. या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. हार्ट अटॅक आणि स्ट्रोक्स पासून वाचण्यासाठी चीनच्या नानजिंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी लस शोधून काढली आहे. रक्तात ब्लॉकेजेस तयार झाल्यामुळं हृदयाला रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळं हार्ट अटॅक येतो. मात्र चीनी संशोधकांच्या दाव्यानुसार त्यांनी तयार केलेल्या लसीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण घटतं. परिणामी रक्तात ब्लॉकेजेस तयार होत नाहीत. रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा प्रश्नच येत नाही. संशोधकांनी अलीकडेच या लसीची उंदरांवर चाचणीही घेतली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. संशोधनानुसार या लसीमुळे P210 नावाचं प्रोटीन रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करण्यासाठी उपयुक्त ठरल्याचं दिसून आलं. ज्या उंदरांवर लसीची चाचणी घेण्यात आली त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्राण जमा होऊ शकलं नाही. या लसीमुळे कोट्यवधी रुग्णांना दिलासा मिळेल असाही दावा केला जातोय. ही अशा स्वरूपाची व्हॅक्सिन तयार करण्याची प्रक्रिया ही 2005 सालापासून चालू आहे. त्याला संमिश्र असं यश मिळालेलं आत्तापर्यंत, पूर्णतः नाही. तर हा जो आत्ताचा पेपर आहे त्यातून एक नवीन आशेचा किरण आहे की बाबा ह्या स्वरूपाची व्हॅक्सिन यशस्वी होऊ शकते. भारतासारख्या देशात हृदयरोग एक मोठी समस्या बनत चालली आहे. भारतातील हार्ट अटॅक रुग्णांची आकडेवारीही पाहूयात. भारतात 3 कोटी हृदयविकाराचे रुग्ण आहेत. 27% लोकांचा हार्ट अटॅकनं मृत्यू होतो. NCRBच्या रिपोर्टनुसार हार्ट अटॅकनं मरण पावणाऱ्यांची संख्या 12% अधिक आहे. 2022 मध्ये 56,450 लोकांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, जंक फूड, वाढतं टेन्शन अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक येऊन लोकांचा मृत्यू होतोय. अशा कोट्यवधी रुग्णांसाठी ही लस म्हणजे संजीवनीच म्हणावी लागेल. अर्थात याबाबत आणखी मोठ्या प्रमाणात संशोधन होणं गरजेचं आहे. तसंच हार्ट अटॅकवरची लस प्रत्यक्षात माणसांसाठी कधी उपयोगात आणली जाईल याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे हार्ट अटॅकवरील या लसीसाठी रुग्णांना आणखी काही काळ वाट पाहावी